जाते हैं। अब सोचिए उनका 100वां हिस्सा जो 100वां हिस्सा था वो बाली के अंदर जाता है और बाली के नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। तर आता वाजलेत ना 8 वाजलेले। 8 वाजता आम्ही बाईक रेडी करून चाललेलो आहे। टायमिंग आम्हाला दिलेला 7:30चा। तर कुठे दिलेला आम्ही BKCला चाललेलो आहे। तर आम्हाला BKCला स्पेशल स्क्रीनिंगसाठी आम्हाला इन्व्हिटेशन केलेलं आहे। हनुमान पिक्चर आलं ना नवीन, तो म्हणजे मी बघितलं तर नाही, म्हणजे आता झाले 2-3 दिवस रिलीज होऊन झाले, तरी पण मी अजून बघितलं नाही आहे। तर आम्हाला स्पेशल स्क्रीनिंगसाठी इन्व्हिटेशन आले क्रिएटर्स लोकांसाठी। तर आता आम्ही तिथे चाललेलो आहे। हे बघा, आता हा पण एक यूट्यूबर आहे रोहन ब्लॉग करून, तो आणि मी आणि 2 फ्रेंड्स आहेत आमचे, ते पण चालेत। बाईक रेडी केलेली, ऐरोलीमध्ये थांबलो आता। आता इथून डायरेक्ट थांबू BKCला। आता 18 किलोमीटर आहे, इथून किती वेळ लागणार आहे माहिती नाही। तर आता पहिले जातो, कारण का खूप लेट झालेले। 7:30चा स्क्रीनिंग टाईम होता की कुठला टाईम होता माहिती नाही, पण 7:30ला आम्हाला पोचायला सांगितलेलं आणि तेच वाजलेले 7:45 झालेले। तर आम्ही जरा स्पीडमध्येच गाडी चालवत पटकन जायचं आहे। डबल हेल्मेट आहे, फुल आहे। आता डायरेक्ट भेटू BKCला, बघू आज किती मजा येणार आहे या ब्लॉगमध्ये। चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तेच जायचं ना। फायनली एंट्रन्स केलेली आपण, आता लिफ्ट घेणार आहे आणि वरती जाणार आहे। लिफ्ट घेऊन वरती जाणार। फर्स्ट टाईममध्ये आलो आहे आपलं जिओ वर्ल्डमध्ये, बेस्ट एक्सपिरियन्स आहे। आणि तुम्ही सर्वांनी चित्रपट बघायला नक्की या। जय श्रीराम। जाते हैं। अब सोचिए उनका 100वां हिस्सा जो 100वां हिस्सा था वो बाली के अंदर जाता है और बाली के पूरे शरीर में दर्द उत्पन्न हो जाता है, उसे पूरे मसल्स फटने लगते हैं। मैं आम लैंग्वेज में बात कर रहा हूँ ताकि लोग भी समझ पाए। तो वो फिर त्राईमान करता है कि ब्रह्मा जी बचाओ मुझे बाली, क्योंकि हनुमान जी की शक्ति जो उसके अंदर चली आई। तो सोचो कि जब 100वां हिस्सा बाली के अंदर गया था और वो त्राईमान करने लगा था, तो सोचो कि रुद्रमणि में कितनी बड़ी पावर होगी। और उस पावर को प्रशांत वर्मा जी ने इस फिल्म में दिखाने की कोशिश की, जो बहुत ही अमेजिंग था। दिखाने का उनका जो स्टाइल था बहुत ही, मतलब उसको समझने के लिए आपको ना थोड़ा सा समझना पड़ेगा कि रामायण और जो हमारे शास्त्र हैं और हमारे जो धार्मिक ग्रंथ हैं उसकी पावर क्या है। आज राम में पूरा भारत हो रखा है। आज राम जी की एक मूर्ति वहाँ पे सिर्फ प्रतिष्ठा होने जा रही, तो सोचिए कि कितना पूरे वर्ल्ड में नाम हो रहा है, पूरे वर्ल्ड में कि राम मंदिर अयोध्या में। कोई मूर्ति अगर इतनी बड़ी पावर है तो आप सोच सकते हैं कि उस समय पे हमारे भगवानों की शक्तियाँ क्या होगी। बहुत ही जो थॉट था प्रशांत वर्मा जी का बहुत ही जबरदस्त, उसको आगे भी लेके जाने वाले, यूनिवर्स पूरा बनाने वाले। तो मैं कहूँगा कि ये मूवीज़ को सब लोग देखें, समझ में आएगा। हमारे भारतीय कल्चर से जुड़े, भारतीय संस्कृति से जुड़े, भारतीय इतिहास को जाने, अपने बच्चों को बताएं और हमारे भगवान है, हमारे इष्ट हैं, उनकी शक्तियों के बारे में बताएं। तो यही कहना चाहूँगा, इस तरह की मूवीज़ अगर बनती है तो मनोरंजन भी आपको मिलेगा और आपको कुछ इतिहास भी जानने को मिलेगा। और मनोरंजन के साथ साथ में आप अपने घर में इस चीज़ को कंटिन्यू करें। मैं बच्चों कहना चाहूँगा लोगों से कि अपने बच्चों को स्टोरी के साथ साथ फिल्म दिखाने के साथ रामायण और भगवद गीता को पढ़ाए भी, बताए भी, ताकि इस तरह की जब फिल्में बने तो उनको सारी चीज़ समझ में आ जाए। ठीक है, थैंक यू वेरी मच।
चांगला पिक्चर बघण्यासाठी लवकरात लवकर विजिट करा आणि खूप साऱ्या गोष्टी ज्या गोष्टी आपल्याला माहीत नाही त्या गोष्टीची चांगली माहिती मिळेल तुम्हाला. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही व्हिजिट करा आणि लवकरात लवकर छान पिक्चर आहे छान. तर मित्रांनो फायनली आमचे म्हणजे मूवी बघून आलेले आहे थिएटरच्या बाहेर आलेलो आहेत. हे आपले सूर्य काका आहेत. आता ह्यांनी ही पण आमच्यासोबतच होते. कशी वाटली तुमच्याबद्दल पण थोडीशी माहिती द्या. मी सूर्या रवाणे आणि माझा मनोरंजन कट्टा हा चॅनल आहे. मी पण मूवीचे रिव्ह्यूज करतो आणि म्हणजे मूवीज आणि एंटरटेनमेंटबद्दल माझा एक चॅनल आहे. आणि सेकंडली जर मी हनुमान पिक्चरचं सांगेन ना तर जबरदस्त मूवी आहे मित्रांनो. कारण पूर्ण मूवीने असं पकडून ठेवलेलं कुठेही म्हणजे असं फील होत नव्हतं की यार काय बनवलं आहे काय मूवी आहे. कारण बरेचसे मूवी ह्याच्या आधी आलेले आहेत, मी नाव नाही घेणार, पण त्या मूवीमध्ये कसं फील बघितल्यानंतर खूप लोकांनी क्रिटिक्स असो किंवा आपण पण जेव्हा मूवी बघतो तर ते मूवी पाहिल्यानंतर ना कुठे ना कुठे काहीतरी फॉल्ट वाटतं. असं वाटलं की यार नाही ना हे रॉंग आहे, चुकीचं आहे, तसं होता कामा नये. पण ह्या मूवीमध्ये मी तुम्हाला फ्रँकली बोलू ना, हे मी बोलत आहे, माझं पर्सनल व्ह्यू आहे, कुठेही म्हणजे फॉल्ट काढू शकत ना तुम्ही मूवीमध्ये की बाबा हे रॉंग दाखवलं आहे किंवा हे काहीतरी वेगळंच दाखवलेलं आहे. आणि सेकंडली आपण जे सुपर हिरो बोलतो ना, आतापर्यंत जसं की मी कोणतेही सुपर हिरोचे मूवीज आतापर्यंत थिएटरमध्ये जाऊन पाहिले नाही. इव्हन सुपरमॅन, स्पायडरमॅन, बॅटमॅन किती आले असे फॉरेनचे मूवीज मी बघत नाही थिएटरमध्ये जाऊन. पण हनुमानबद्दल एक सुपर हिरो केलं तर मी एक क्रेज होता की हनुमान सुपर हिरो कसे असू शकतात. पण या स्टोरीमध्ये एक साधारण मुलगा असतो ना गावचा, तो सुपर हिरो कसं होतो, त्याच्यामध्ये हनुमानची शक्ती कशी येते, तो या मूवीमध्ये दाखवला गेलेला आहे. आणि मी तुम्हाला सांगेन तुम्ही जर मूवी पाहायला आलात ना, आपल्या लहान पोरांना जर तुम्ही तुमच्या घरी लहान पोरं असतील त्यांना घेऊन तुम्ही थिएटरमध्ये या आणि हा सिनेमा दाखवा. त्याने जेणेकरून ना त्यांनाही आयडिया मिळेल की श्री हनुमानबद्दल त्यांना माहिती मिळेल आणि त्यांना हे पण समजेल की यार सुपर पॉवर तर इथं आपल्याकडे आहेत पण आपल्याला त्याची माहिती नाही आहे. जशी आपली भक्ती तशी शक्ती बोलतात ना, सेम तसं आहे या मूवीमध्ये. जे श्री हनुमानची एक शक्ती त्या साधारणच्या मुलामध्ये असतो आणि तो एक जो आपण काय बोलतो त्याला सुपर हिरो, एक वाईट सुपर हिरोचा त्यावर तो फाईट करतो. मी जास्त रिव्हील नाही करणार, पण अजून मी एवढंच बोलू शकतो की मूवी बघून मी बाहेर आलेलो आहे आणि अजून तो बूस्ट बम्प्स आणि बोलतो ना अजून ते एक वेगळंच फिलिंग आहे, एक वेगळंच व्हायब्रेशन आहे. तुम्ही अवश्य हे मूवी बघा. हा म्हणजे माझं पर्सनल मत आहे की तुम्ही प्लीज हा मूवी बघायला. थँक्यू. मित्रांनो बघा जिओ वर्ल्ड ड्राईव्ह आहे हा. पण आम्ही मगाशी गेलेलो. आपण कुठे गेलेलो रे मगाशी? कुठे गेलेलो आपण मगाशी? आम्ही काय जिओ वर्ल्ड प्लाझाला गेलेलो भाई. तो पण एक मॉल डेंजर आहे. कसा वाटला रे तुम्हाला मूवी? कसा वाटला? कमी बजेट छान. चला आता आम्ही चाललोय खाली पार्किंगमध्ये. मूवीच्या मस्त होती, सगळ्यांनी यावं नक्की बघायला. पार्किंगमध्ये जातो, बाईक्स काढतो, रपक्यात घरी उद्या पण जाईल. व्हिडिओ जर आवडली असेल ना सगळ्यांना तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलमध्ये नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मूवी जर बघितली नसेल तर पक्का व्हिजिट करा मूवी. जवळच्या आपल्या थिएटर्समध्ये जाऊन मूवी नक्की बघा. जय श्रीराम.